नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 6वीचा पुढचा धडा बघणार आहोत. धडा चौथा, फक्त चौथा नाही बघणार आहे, चौथा आणि पाचवा दोन धडे. का बरं? कारण की ह्या धड्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असं काही नाही आहे जे तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रिलिम्समध्ये येईल असं काही मला बघायला मिळालेलं नाही. ठीक आहे, तर काय आहे? आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. पण मग काही महत्त्वाचं नाही, तर ह्या तीन गोष्टी मी का बरं इथे हायलाईट केलेल्या आहेत? कारण की आता आपली जी MPSCची मुख्य परीक्षा आहे ती आन्सर रायटिंगमध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये आलेली आहे. आणि जेव्हा आपत्ती व्यवस्थापन आपल्याला पेपरमध्ये एक सब टॉपिक बघायला मिळतो, तिथे तुम्ही हे सगळे उदाहरणं लिहू शकता. आपत्ती व्यवस्थापनामध्ये तुम्ही जसं की 1993 मध्ये 1993 मध्ये लातूरमध्ये किल्लारीमध्ये हा भूकंप झाला होता. जुलै 2005 मध्ये मुंबई आणि पुन्हा जुलै 2014 पुणे, हे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आपत्ती म्हणजे काय आणि रिसेंटली कोणत्या आपत्ती आपण बघितल्या आहेत भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, आणि केंद्र शासनाने किंवा महाराष्ट्र शासनाने काय धोरण, काय अंमलबजावणी केली आहे आपत्ती कंट्रोल करण्यासाठी. जर असा क्वेश्चन आला तुम्हाला तर आपत्ती म्हणजे काय, तुम्हाला रेडीमेड डेफिनेशन ते पण महाराष्ट्र स्टेट बोर्डनी इथे दिलेली आहे. ठीक आहे, तर काय होतं, जर तुम्ही ह्या रेडीमेड डेफिनेशन्स जर पाठ करून ठेवल्या तर आपला तिथे वेळ वाचतो उत्तरं लिहत असताना, आणि जितका वेळ तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये वाचवाल तितकं तुम्हाला पुढचे क्वेश्चन्स ज्यामध्ये तुम्हाला काहीही हवा नाही आहे त्या क्वेश्चन्सची, ते विचार करून लिहिण्यासाठी तुम्हाला मदत होते. म्हणून जितक्या गोष्टी तुम्ही रेडीमेड करून ठेवू शकत असाल तितकं आत्तापासूनच पाठ करायला, काही डेफिनेशन्स पाठ करून घ्यायला, सिलेबसचा पॉईंट धरायचा, त्या पॉईंटवरती काय काय क्वेश्चन्स येऊ शकतात वगैरे, ह्या प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा आन्सर रायटिंगमध्ये मुख्य परीक्षेमध्ये वेळ वाचेल. कसं करायचं, काय करायचं, तुम्ही कधीही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि फ्री मेंटॉरशिपचा कधीही भाग होऊ शकता तुम्ही. त्यामध्ये आम्ही तुम्हाला आन्सर रायटिंगचं गायडन्ससुद्धा करू. तर आपल्या लेक्चरकडे आपण वळूया. ह्या धड्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला महत्त्वाची बघायला मिळते प्रिलिम्स परीक्षेच्या पार्श्वभूमीने, आणि ती आहे भूकंप. ठीक आहे, भूकंप म्हणजे हे बघा, सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, आणि ती म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या भूगोलाच्या धड्यांमध्ये शिकले असाल की पृथ्वी बाबा अशी गोल असते. ठीक आहे, ही पृथ्वी आहे जी की गोल आहे आणि ही 3 डायमेन्शनल फिगर आहे असं लक्षात घ्या. पृथ्वी अशी दाखवते मी, असा एका बाजूचा चपटा भाग नाही दाखवते, अशी पृथ्वी गोल आहे. या गोल पृथ्वीच्या मधोमध, ठीक आहे, हा भाग जो आहे तिला आपण पृथ्वीचा गाभा असं म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण याला कोर असं म्हणतो. त्यावरचं जे आवरण असतं, ठीक आहे, त्याला आपण मॅन्टल असं म्हणतो. आणि त्यानंतर सगळ्यात वरचा जो भाग आहे पृथ्वीचा त्याला आपण पृष्ठभाग असं म्हणतो. आणि या पृष्ठभागावरती जेव्हा पृथ्वी थरथरते किंवा कापते त्यावेळेला आपण म्हणतो की भूकंप आलेला आहे. आता पृथ्वी अशी अचानक का बरं हलते, काय होतं असं पृथ्वीमध्ये की भूकंप होतो. भूकंप म्हणजे पृथ्वीमध्ये कंप, व्हायब्रेशन होत आहे. तर काय होतं हे बघा, ह्या पृष्ठभागामध्ये एक आवरण असतं ज्याला आपण दुर्बलावरण असं म्हणतो किंवा आपण लिथोस्फियर असं म्हणतो. आणि या लिथोस्फियरवरती जो पृष्ठभाग आहे तो वेगवेगळ्या भूपट्ट्यांनी बनलेला आहे. म्हणजे जे आपल्याला 7 खंड माहिती आहेत पृथ्वीवरचे, तर त्या 7 खंडांचं वेगवेगळं असं विभाजन झालेलं आहे. तुम्ही नाझका भूपट्ट म्हणू शकता, साऊथ अमेरिकेचा भूपट्ट म्हणू शकता. तर असे हे सगळे भूपट्ट आहेत, ते तुम्ही जॉग्रफीमध्ये भूगोलाच्या लेक्चर्समध्ये शिकणार आहात. पण ह्या भूपट्टे जे आहेत ते कधी कधी जवळ येतात, कधी कधी दूर जातात, किंवा कधी कधी फक्त एकामेकाच्या पॅरलल दिशेने ते प्रवास करत असतात. आणि हे सगळे भूपट्टे खूप वर्षापासून म्हणजे 200-300 मिलियन वर्षांपासून हे
जे आहेत त्यांची मूव्हमेंट होत आहे, त्यांचा प्रवास होत आहे. आणि हा प्रवास होत असताना जेव्हा ते एकामेकाला मिळतात किंवा कधी दूर जातात, त्यामुळे या भूपट्ट्यांच्या खालचे किंवा या भूपट्ट्यांवरती जे दगड आहेत त्यांवरती खूप असा स्ट्रेस निर्माण होतो, खूप ताण निर्माण होतो. आणि जेव्हा हा ताण अचानक असा बाहेर पडतो, त्यामुळे भूकंप म्हणजे पृथ्वी जी असते ती व्हायब्रेट व्हायला लागते. आणि हे सगळं तुम्हाला प्रिलिम्ससाठी खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूकंप जो आहे तो गाभा, मॅन्टल की पृष्ठभाग, कोणत्या भागावरती होतो पृथ्वीच्या, तर तो पृष्ठभागावरती होतो, म्हणजेच क्रस्टवरती होतो. ठीक आहे, जिथे आपण सगळे राहत आहोत, जिथे डोंगर आहे, दऱ्या आहेत, माती आहे, जमीन आहे, त्या पूर्ण भागाला आपण पृष्ठभाग म्हणतो पृथ्वीचा. आणि या पृष्ठभागावरतीच भूकंपाच्या लाटा आपल्याला फील होतात. ठीक आहे, मग काय लिहिलेलं आहे, भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचं उत्सर्जन होतं. मी आत्ताच म्हणलं, खूप स्ट्रेस, खूप प्रेशर निर्माण होतो आणि अचानक ती एनर्जी रिलीज होते. त्याची परिणिती भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजेच क्रस्टवरती, या पृष्ठभागावरती हालचाल होते भूकंपासाठी. ओके, हे झाले सगळे नैसर्गिक गोष्टींमुळे होणारे भूकंप. पण काही अशा गोष्टी आहेत ज्या मानव कारणांमुळे पण भूकंप होतो. जसं की आपण जर मोठी धरणे बांधली, धरण काय करतं, पाण्याचा खूप मोठा असा साठा करून ठेवतं. त्या साठ्यामुळे खालची जी जमीन असते तिच्यावरती खूप ताण निर्माण होतो. आणि तो ताण जेव्हा कंटिन्युअसली प्रेशर तिथे निर्माण होतं, तेव्हा अचानक जर कधी तो ताण रिलीज झाला तर त्यामुळे पण भूकंप होऊ शकतो. आणि दुसरं आहे खणकाम. ठीक आहे, जेव्हा आपण पेट्रोल, सोनं, चांदी, जेव्हा आपण जमिनीमध्ये खोल खड्डे करून आपण जेव्हा ह्या सगळ्या संसाधनांचं आपण खनन करतो, त्यावेळेला पण पृथ्वी हादरते. हादरल्यामुळे पण भूकंप होतात. ओके, तर भूकंप तुम्हाला परीक्षेसाठी, प्रिलिम्ससाठी महत्त्वाचा आहे. पुढे वळूया आपण आता. त्यानंतर ह्या धड्यामध्ये तुम्हाला इथे डॉग बाईट वगैरे असं खूप काही सांगितलेलं आहे. लहान मुलांसाठी आहे म्हणून कामाचं नाही आहे. पण ही एक गोष्ट राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, ही 2005 मध्ये याची नियुक्ती झाली होती. ह्या अथॉरिटी अंतर्गत कोणता ॲक्ट अंमलबजावणी होतो, म्हणजेच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट, याच्यावरती तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये एक क्वेश्चन 100% येऊ शकतो. तर त्यामुळे तुम्ही ही पूर्ण संस्था, ही संस्था कोणत्या गोष्टीची, कोणत्या कायद्याची अंमलबजावणी करते, त्या कायद्यामध्ये काय काय तरतुदी दिलेल्या आहेत, हे सगळं तुम्ही पाठ करून ठेवा. जर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन आला तर तुम्ही लगेच पाठ केलेलं उत्तर तिथे लिहू शकता. तर हे मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाचा घटक आहे. पुढे वळूया. पुढचा चॅप्टर खूप इंटरेस्टिंग असा आहे. आणि ओके, हा आपला पुढचा धडा आहे. एकच मिनिट. तुम्ही पण पुस्तकं समोर ठेवत आहात किंवा तुम्ही डाउनलोड केलेलं आहे तुमच्या फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये, आयपॅड, टॅब, कशातही तुम्ही हे पुस्तकं ठेवून अभ्यास करत आहात. म्हणजे तुम्ही आधी एक पॅराग्राफ वाचत आहात, एक उतारा वाचत आहात, मग बघत आहात की बाबा हे महत्त्वाचं आहे का. जसं इथे मेण वगैरे दिलेलं आहे, मेण त्याचं वितरण झाल्यानंतर काय होतं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या नाही आहे. तर तुम्ही बघा मी काय वाचते, मी कोणत्या गोष्टीवरती जास्त वेळ वाया घालवते आणि त्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत का, मॅम काय शिकवत आहेत, ह्या प्रकारे तुम्ही अभ्यास करा. पुढच्या धड्याकडे वळूया. पदार्थ, सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म. आता सगळ्यात आधी हा धडा काय म्हणत आहे की आपलं सगळा जो आपल्या सभोवताली प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या गोष्टीपासून, म्हणजे काही ना काही गोष्टी आपल्या सभोवताली आहेत. आत्ता समजा मी हे लेक्चर घेत आहे, समोर माझा कॅमेरा आहे किंवा कम्प्युटर आहे, हे लाईट्स आहेत, हा बोर्ड आहे, बेंचेस आहेत. तुम्ही जर अभ्यासिकेत बसून हे लेक्चर करत असाल तर तुमची अभ्यासिका पण पुस्तकांनी, त्या डेस्कनी, तुम्ही पण एक मॅटर आहात, खुर्ची वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी
आपलं सभोवताल पूर्ण पदार्थांनी बनलेलं आहे आणि आता हे पदार्थ कोणत्या अवस्थेत असतील यांचे 3 घटक आहेत. आता सॉलिड, लिक्विड, गॅस, स्थायू, द्रव्य, वायू हे मला काय आहेत ते सांगायची गरज नाही आहे, पण माझं काम आहे तुम्हाला सांगणं की आपल्याला MPSC राज्यसेवा किंवा कंबाईनमध्ये काय क्वेश्चन्स येऊ शकतात ह्या 3 पदार्थांच्या स्थितीवरती, ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. नीट लक्ष द्या, ठीक आहे. सगळ्यात आधी एक MPSCचा डायरेक्ट क्वेश्चन कंबाईनचा इथे आपल्याला बघायला मिळतो की विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञांनी पदार्थांचे वैशिष्ट्य ही त्यांच्या अवस्थांवर आणि कणांच्या रचनेवरती अवलंबून असतात हे दाखवून दिलेलं आहे. म्हणजे हे जे विलार्ड गिब्स आहेत यांनी काय सांगितलं होतं की जी काही पदार्थ आहे, समजा माझ्याकडे हा फोन आहे, हा एक पदार्थ आहे, हा स्थायू याची अवस्था आहे. मग हा स्थायू का आहे, ठीक आहे, हे कशामुळे कळतं, त्याची अवस्था, त्याची फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेटमध्ये काय काय येतं ते आता येत्या 30 सेकंदात आपण बघणार आहोत. आणि कणांच्या रचनेवरनं, म्हणजे हा जर का एक फोन आहे तर याच्यामध्ये बारीक 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 ॲटम्स किंवा बारीक बारीक पार्टिकल्स आहेत आणि ते कसे रचलेले आहेत त्या गोष्टीवरनं कळतं की हा पदार्थ स्थायू आहे, द्रव्य आहे की वायू आहे, ठीक आहे. तर आपण आता ती गोष्ट इथे अजून डिटेलमध्ये बघणार आहोत. द्रव्यांची वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म काय आहेत ती आपण बघू. समजा द्रव्य आपला स्थायू आहे तर त्याचा आकार जो आहे तो नेहमी फिक्स असतो, त्याचा आकार हा नेहमी तोच राहणार. जर हा फोन आहे तर याचा आकार कधीच चेंज होणार नाही. समजा मी याला एखाद्या बॉटलमध्ये टाकलं तरी याचा आकार असाच राहणार आहे, हा त्या बॉटलचा शेप नाही घेणार. जर का मी याला एखाद्या सिलेंडरमध्ये टाकलं आणि त्या सिलेंडरचा शेप असा असेल समजा, ठीक आहे, माझं सिलेंडर नीट नाही आलं पण तुम्ही समजून घ्या, सिलेंडरचा शेप असा असेल आणि मी हा फोन जर याच्यात टाकला तर तो जाऊन इथे खाली तळाला नाही बसणार आहे, ठीक आहे, तो तशाला तसाच राहणार आहे. कोणतंही सॉलिड, हा पेन जरी आहे मी याला याच्यात टाकलं तर हा असाच राहणार आहे, याला बॉटलमध्ये टाकलं तरी हा असाच राहणार आहे. तर आकार जो असतो स्थायूंचा तो नेहमी जशाला तसा राहतो. त्यानंतर आकारमान, म्हणजेच आपण याला व्हॉल्यूम असं म्हणू. स्थायूंचं जे आकारमान असतं ते हे नेहमी ठराविक असतं, म्हणजे हे नेहमी आपण मोजू शकतो. म्हणजे समजा मला ह्या स्क्रीनची, आपण म्हणतो ना की मी 16 इंची लॅपटॉप घेतला, मी 14 इंची घेतला, तर आपण ते इंच मोजू शकतो. ह्याचं डायमेन्शन काय आहे ते मी मोजू शकते. जर मला एखादं पार्सल पाठवायचं आहे तेव्हा मी काय करते, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, त्याचा व्हॉल्यूम मी मोजू शकते एखाद्या स्थायू गोष्टीचा. तर जेव्हा आपण त्यांचं आकारमान मोजू शकतो आणि ते ठराविकच राहतं तर ते कोणते द्रव्य असतात, आपले स्थायू द्रव्य असतात. त्यानंतर त्यांच्या कणांची रचना जी असते ती जवळजवळ आणि रांगेत असते, अशी कुठेही विखुरलेली नसते. समजा हा एक आयर्न ब्लॉक आहे, ठीक आहे, तर हा एक स्थायू क्यूब आहे माझ्याकडे. यांच्यामध्ये जे द्रव्य आहेत ते की नाही जवळजवळ असतात. जितका आता इथे तुम्हाला स्पेस दिसतोय तितका पण स्पेस नसतो, पूर्ण असे जवळजवळ हे द्रव्य आहेत आणि ते एका रांगेमध्ये आहे. का बरं? कारण की ते जवळ असल्यामुळेच याला हा पक्का, हा टणक असण्याची याला एक वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे. काही जरी झालं तर मी या फोनला असं दाबून त्याला प्रेशराईज करून मी त्याचा आकार नाही बदलू शकत, मी त्याची अवस्था नाही बदलू शकत. का? कारण की हे जे कण आहेत ते खूप जवळजवळ असे बसलेले आहेत आणि ते जवळजवळ असल्यामुळे ते आता इकडून तिकडे फिरू नाही शकत, ते जागीच हालतात. म्हणजे जर हे कण आहेत माझ्या मोबाईलमधले किंवा कोणत्याही स्थायू गोष्टींमधले हे कण आहेत तर ते इतके जवळ आहे आणि ते जागीच त्यांच्या एका ठिकाणीच ते असे हालचाल करत आहेत. ओके, पुढचा आपला द्रव्य आहे म्हणजे लिक्विड, ठीक आहे. त्याला स्वतःचा एक असा आकार नसतो. पाणी जर का तुम्ही कळशीत ठेवलं तर तो कळशीच्या आकाराचा होतो, जर तुम्ही मोठ्या पिंपामध्ये ठेवलं तर तो पिंपाचा आकार घेतो, जर तुम्ही तेच पाणी एका बॉटलमध्ये ट्रान्सफर केलं तर तो बॉटलचा आकार घेतो. पण हा फोन तुम्ही कळशीत ठेवा, पिंपात ठेवा,
एखाद्या मोठ्या बॉटलमध्ये ठेवा ज्याच्यामध्ये तो फोन ऑब्व्हियसली जाऊ शकेल, तर तो त्याचा जो आकार आहे तो बदलत नाही. पण पाणी काय करतं, किंवा दूध असो, पेट्रोल असो, जे काही द्रव्य आहे लिक्विड स्टेटमध्ये आहेत ते त्यांचा आकार बदलतात आणि ज्या गोष्टीत तुम्ही टाकत आहात त्या गोष्टीचा आकार घेतात. त्यानंतर आकारमान, ठीक आहे, म्हणजे व्हॉल्यूम यांचं ठराविक असतं. आकार स्वतःचा नसतो, आकार नसतो, पण व्हॉल्यूम जो आहे, आकारमान जे आहे ते ठराविक आहे. कसं, जर तुम्ही एका कळशीमध्ये 1 लिटर पाणी टाकत आहात तर ते 1 लिटरच राहील, आणि जर तुम्ही तेच पाणी एका पिंपामध्ये टाकत आहात तर त्याचा व्हॉल्यूम चेंज होणार नाही, त्याचा व्हॉल्यूम जशाला तसा 1 लिटरच राहणार आहे. म्हणजे आकार बदलतंय पण आकारमान बदलत नाही. पुढची गोष्ट आहे, कणांची जी रचना आहे ती ठराविक नसते आणि ती, हे बघा इकडे लक्ष देऊ नका तुम्ही, ते ठराथवक काहीतरी चुकीचं झालेलं आहे, मी सांगतेय त्याच्याकडे लक्ष द्या. जे आता द्रव्य आहेत, जे लिक्विड गोष्टी आहे, त्यांचे कण जे आहेत ना ते ह्या स्थायूचे जे कण आहेत ते खूप जवळ होते, पण जे द्रव्यांचे कण आहेत ते खूप जवळ असे नाही आहेत, ते स्थायूंपेक्षा थोडे दूर आहेत. आणि त्यामुळे हे जे कण आहेत ते थोडी खूप जास्त नाही. पुढे आपण वायू बघू, वायूंमधले जे कण आहेत ते खूप हालचाल करतात, पण जे द्रव्यमधले कण आहेत ते खूप हालचाल नाही करत. आपले सॉलिड जे होते ते फक्त जागीच व्हायब्रेट होत होते, जागीच त्यांचं कंपन होत होतं. आणि जे हे द्रव्य आहेत त्यांचे कण जे आहे ते थोडी अशी मूव्हमेंट करतात. ओके, तुम्ही ह्या माझ्या हाताच्या हालचालींकडे लक्ष ठेवून कणांची संरचना कशी आहे ते तुम्ही जाणून घ्या. पुढचं आपलं आहे वायू, आणि वायूला स्वतःचा एक असा आकार नसतो. लक्षात घ्या, ही खोली, ही पूर्ण खोली वायूनी आत्ता भरलेली आहे. वायू म्हणजेच काय, गॅसनी ही खोली भरलेली आहे. जर ही खोली समजा एक खोली आहे आणि समजा ही अजून ॲडिशनल खोली असेल, मध्ये भिंत नसेल, याच्यात आपण ॲड करून दिली अजून स्पेस, तर ती पूर्ण अजून त्याच्यामध्ये वायू निर्माण होतो. तर वायू जो आहे तो तुम्ही ज्या भांड्यामध्ये टाकला त्या भांड्याचा आकार घेतं. ओके, पुढे वायूचं जे आकारमान आहे ते पण ठराविक नसतं आणि यांचे जे कण आहे ते अतिशय दूर असे असतात. इतके दूर असतात ते की त्यांच्यामध्ये जी हालचाल असते ती खूप जलद अशी असते. का, कारण की त्यांनी जितकी मोठी जागा मिळालेली आहे वायूला ते तितक्या जागेमध्ये स्वतःला भरून घेतं. फॉर एक्झाम्पल, समजा कापूरची जी वडी असते ती एकच वडी असते, ठीक आहे, पण जर आपण त्याची बॉटल उघडली किंवा तो कापूरची एक वडी बाहेर ठेवली तर ती एवढीशी वडी पूर्ण घरभर वास करते. का, कारण की ती नेहमी कणांची जी रचना असते ती पूर्ण रूमभर स्वतःला व्यापून घेते आणि त्यामुळे त्यांची हालचाल खूप जास्त अशी असते. ठीक आहे, तर आता आपण पुढे धडा काय म्हणते त्याच्याकडे वळूया. ठीक आहे, तर विलार्ड गिब्सनी जे सांगितलं होतं त्यामध्ये अजून ॲडिशन करून मी पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता आपण केमिस्ट्रीकडे अजून डिटेलमध्ये ह्या धड्यापासून सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला बघायची आहे उष्णता आणि अवस्थांतर. तर अवस्थांतर हे पदार्थातील उष्णतेचे परिणाम आहे. ठीक आहे, उष्णता मिळाली की स्थायूंचे द्रवात तर द्रवाचे वायूत रूपांतर होते. कसं, हे बघा, आता समजा माझ्याकडे एक बर्फाचा तुकडा आहे, तो कोणत्या अवस्थेमध्ये आहे, तो स्थायू आहे, म्हणजेच तो सॉलिड आहे. ठीक आहे, आता जर मी याला शेगडीवरती ठेवलं, ठीक आहे, याला मी गरम अशी शेगडीवरती जर ठेवलं तर मी याचं तापमान आता वाढवत आहे, म्हणजेच काय, मी हीट सप्लाय करत आहे. हीट सप्लाय केलं तर हा जो स्थायू बर्फाचा गोळा आहे तो द्रव्यामध्ये याचं रूपांतर म्हणजेच पाण्यामध्ये याचं रूपांतर होणार आहे. आता तरी मी थांबले नाही, शेगडीवरती अजून ठेवलेला आहे आणि याला अजून तापमान याचं वाढवत आहे. मग काय होईल, अति जास्त गरमीमुळे ह्या द्रव्याचं आता बाष्पीभवन होणार आहे, म्हणजेच हा स्टीममध्ये रूपांतरित होणार आहे, याचं बाष्पीकरण होणार आहे. ठीक आहे, ओके, कळालं, एवढं तर सोपं आहे. पण इथून पुढे एक्झामच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे की या स्टीमला जर मी आता थंड केलं
कूलिंग इफेक्ट केला, याला मी थंड केला आता, तर काय होईल, या स्टीमचं, ही स्टीम म्हणजे काय, गॅस, स्थायू, मग द्रव्य आणि मग याचं वायूमध्ये हे रूपांतर झालेलं आहे. या वायूला जर मी याचं तापमान कमी केलं तर काय होईल, ह्याचं पुन्हा पाणीमध्ये रूपांतर होईल. पाणी म्हणजेच काय, द्रव्यामध्ये रूपांतर होईल. आता मी अजून थांबत नाही आहे, अजून याचं तापमान कमी करत आहे. कमी केल्यामुळे काय होणार आहे, पुन्हा याचं रूपांतर स्थायू म्हणजेच बर्फामध्ये होणार आहे. तर ही जी पूर्ण सायकल आहे ती आता इथे पुढे जशाला तशी समजवलेली आहे. जेव्हा वायू पाण्यामध्ये आपण थंड करतो आणि वायूचं द्रव्यामध्ये रूपांतर होतं त्याला आपण कंडेन्सेशन असं म्हणतो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे इथे लगेच आपण तिच्याबद्दल बघू. हे बघा, उत्कलन, पाणी जसजसे गरम होते तसतसे त्याचे तापमान वाढते आणि बाष्पीभवन अधिकाधिक जलद गतीने होऊ लागते. पाण्याचे उकळणे म्हणजे पाणी जे हे गरम होत आहे, जर रूम टेम्परेचरवर पाणी असेल तर ते 20 ते 22 डिग्री सेल्सिअस असतं. त्यानंतर जर मी त्याला उकळत ठेवलं त्या पाण्याला तर ते ऑब्व्हियसली 30, 40, 50 डिग्री सेल्सिअस होईल. हे जे पाण्याचं तापमान वाढणं आहे, पाण्याला उकळणं जे आपण म्हणतो, पाणी उकळत आहे त्याला आपण उत्कलन असं म्हणतो. आणि उत्कलन किती डिग्री सेल्सिअसवर होतं, 100 डिग्री सेल्सिअसवर होतं. ठीक आहे, पाण्याचं जे उत्कलन आहे ते 100 डिग्री सेल्सिअसवर होतं. त्यापुढे या पाण्याचं हा पाण्याचा उत्कलनांक आहे. पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचं पुन्हा पाणी होतं. आत्ताच वरती सांगितलं मी, वाफेचं पुन्हा पाणी होत आहे. या क्रियेला संघनन म्हणजेच कंडेन्सेशन असं म्हणतात. आता नीट लक्ष द्या, माझं हे जे आपलं पाणी होतं ते रूम टेम्परेचर होतं 20 ते 22 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, मग मी काय केलं, त्याचं तापमान वाढवत गेले आणि मग ते पाणी आता उकळत आहे म्हणजे त्याचं उत्कलन होत आहे. नीट डेफिनेशन्सकडे लक्ष द्या, मी तुम्हाला डायग्राम वाईज सांगते. पाणी उकळत आहे म्हणजेच त्याचं उत्कलन होत आहे. इतका वेळ उत्कलन झालं की पुढे जाऊन ते 100 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं, ज्याला आपण या 100 डिग्री सेल्सिअसला आपण पाण्याचा उत्कलनांक असं म्हणतो. मग पाणी अजून गरम होत गेलं. त्यानंतर ह्या पाण्याचं वायूमध्ये म्हणजेच गॅसमध्ये रूपांतर झालं. मग मी काय करते, ह्या वायूला आता थंड करत आहे. थंड करत असताना हा जसा पुढे गेला होता 150, 160 डिग्री सेल्सिअस झाला होता हा वायू. मग मी याला थंड करत आहे. एका वेळी तो 100 डिग्री सेल्सिअसवर पोहोचेल. जेव्हा तो वायू आहे तो 100 डिग्री सेल्सिअसवरती पोहोचला तर आपण म्हणू पाण्याचं संघनन झालं. म्हणजेच पाण्याचा उत्कलनांक आणि संघनांक हे दोन्ही पण 100 डिग्री म्हणजेच 100 डिग्री सेल्सिअस आहे. नीट लक्षात घ्या. ठीक आहे, परीक्षेमध्ये जर असा क्वेश्चन आला तर अरे असं नाही होऊ शकत म्हणून चुकवू नका. आता आपण बघितलेलं आहे उत्कलनांक आणि संघनन. वाफेचं संघनन ही 100 डिग्रीलाच होतं आणि म्हणजेच पाण्याचा उत्कलनांक व संघनन बिंदू हा एकच आहे. पुढे आता गोठण म्हणजे काय, फ्रीजिंग. ओके, जर तुम्ही हा जो जर आपला एक पाण्याचा तुम्ही लोटा घेतला, तो फ्रीजमध्ये ठेवला तर काय होणार आहे, त्याचा बर्फ होणार आहे. ह्या सगळ्या प्रोसेसला आपण गोठण असं म्हणतो. तर पुढे काय दिलंय, पदार्थाचे तापमान 0 डिग्रीहून कमी होऊ शकते. ऑब्व्हियस आहे, जर तुम्ही सियाचीनला गेले, वरती काश्मीर किंवा युरोपमध्ये, रशियामध्ये, सायबेरियामध्ये गेले तर ऑब्व्हियसली टेम्परेचर -10, 20, 30 अक्षरशः -40 डिग्री सेल्सिअस पण असतं. ठीक आहे, बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो. आपण वरतीच बघितलं होतं, पुन्हा सांगणार नाही मी. म्हणजेच त्याचं पुन्हा द्रवात म्हणजे लिक्विडमध्ये रूपांतर होतं. याला आपण विलयन असं म्हणतो. म्हणजे बर्फाचा जो मेल्टिंग पॉइंट आहे त्याला आपण बर्फाचं विलयन असं म्हणतो. आणि बर्फाचं विलयन किती डिग्री सेल्सिअसवर होतं, 0 डिग्री सेल्सिअसवर. समजायला हे वाचत असताना अवघड जातं, पण जर मी सांगते तसं लिहून समजलं किंवा ह्या डायग्रामकडे बघा. हे बघा, आता माझ्याकडे हे पाणी,
20 ते 22 डिग्री सेल्सिअसचं माझं पाणी आहे. मी काय केलं, याला फ्रीजमध्ये ठेवलं तर सगळ्यात आधी तो समजा 0 डिग्री सेल्सिअसवर गेला. अजून त्याला फ्रीजमध्ये ठेवते. एक लक्षात ठेवा, जे आपल्या घरचे फ्रीज असतात आणि त्याचं जे डीप फ्रीज असतं जिथे आपण बर्फ लावतो, ते घरचे फ्रीज -18 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्यांचं तापमान कमी होऊ शकतं. हा एक महत्त्वाचा फॅक्च्युअल क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, तर मी याला अजून याचं तापमान कमी करत आहे आणि समजा तो -40 डिग्री सेल्सिअसपर्यंत हा बर्फाचा जो तुकडा आहे तो तितका कमी तापमान त्याचं झालेलं आहे. आता जेव्हा मी ह्या बर्फाच्या तुकड्याला बाहेर असंच एन्व्हायरमेंटमध्ये ठेवत आहे, तेव्हा तो जेव्हा पुन्हा 0 डिग्री सेल्सिअसवरती येतो, तेव्हा काय होतं, ह्या बर्फाचं विलयन होतं. ठीक आहे, म्हणजे बर्फ गोठण्याचा डिग्री सेल्सिअस आणि बर्फ वितळण्याचा डिग्री सेल्सिअस सेम आहे. जसं की आपण बघितलं होतं की बॉइलिंग पॉईंट आणि कंडेन्सेशन पॉईंट दोन्ही एकच आहे, 100 डिग्री सेल्सिअस. उत्कलन आणि संघनन दोन्ही एकच आहे, पण तसंच पाण्याचा विलयन आणि पाण्याचं गोठण होणं दोघं पण 0 डिग्री सेल्सिअस आहेत, लक्षात ठेवा. मग काय आहे, प्रत्येक पदार्थाचं विशिष्ट उत्कलन बिंदू असतो, तोच त्याचा संघनन बिंदू असतो. उत्कलन आणि संघनन एकच असतं, ते म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस. आणि प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट गोठण बिंदू असतो, तोच त्याचा विलयन बिंदू असतो, म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअस. ओके, पुढे आता आपण बघूया गोठलेला कार्बन डायऑक्साईड म्हणजेच शुष्क बर्फ. काही हे MPSC मध्ये फॅक्ट्स येऊ शकतात, म्हणून लक्ष द्या आता याच्याकडे, की जो गोठलेला कार्बन डायऑक्साईड असतो, ज्याला आपण ड्राय आईस म्हणतो, तो आईस्क्रीम बनवण्यामध्ये त्याचा यूज होतो. किंवा जर तुम्ही कधी पार्सल आईस्क्रीम आणत असाल तर त्या आईस्क्रीमनी पिघळावं नाही म्हणून त्याच्यासोबत आपल्याला बर्फाचे तुकडे मिळतात त्या पार्सलमध्ये. जर तुम्ही आईस्क्रीम खाऊन घेतलं आणि ते बर्फाचं जे पार्सल आहे ते तसंच ठेवलं, तर त्या जी बॅग आहे त्याच्यामध्ये पाणी होणार नाही बर्फाचं. तो बर्फ जो आहे तो तसाच हवेत मिसळून जातो. आणि ह्या गोष्टीला पण आपण पुढे येत्या 30 सेकंदामध्ये बघणार आहोत, ह्या गोष्टीला काय म्हणतात. म्हणजे मी तुम्हाला आताच सांगितलं होतं, स्थायूला जर आपण तसंच पर्यावरणामध्ये ठेवलं किंवा त्याचं तापमान वाढवलं तर ते द्रव्यामध्ये आधी त्याचं रूपांतर होतं आणि त्यानंतर द्रव्याचं वायूमध्ये रूपांतर होतं. पण हा जो गोठवलेला कार्बन डायऑक्साईड आहे तो स्थायू आहे आणि जर त्याला तुम्ही पर्यावरणात ठेवलं तर त्याचं द्रव्य होत नाही, तो डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होतं. ठीक आहे, पुढे आपण काही अवस्थांचे विविध उपयोग बघत आहोत, पण मी ह्या उपयोगामध्ये तुम्हाला ह्या गोठवलेल्या कार्बन डायऑक्साईडचं वैशिष्ट्य सांगितलं. पुढे द्रवरूप म्हणजे लिक्विड नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पेशींचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. आणि जी आपली घरी आपण काचा बघतो किंवा कुठेही तुम्ही जी काच बघता ती वाळू किंवा सिलिका वितळून केलेली असते. ठीक आहे, आता जे मी सांगत होते की बाबा हा जो ड्राय आईस जो आहे त्याचं स्थायू नंतर द्रवमध्ये रूपांतर होत नाही, द्रव्यमध्ये होत नाही, सरळ त्याचं वायूमध्ये रूपांतर होतं. ह्या गोष्टीला आपण संप्लवन असं म्हणतो. म्हणजे उष्णता मिळाल्यावरती आयोडीन हे अजून एक एक्झाम्पल आहे. जसं मी तुम्हाला ड्राय आईसचं उदाहरण एक दिलं, तसंच आयोडीन जे आहे ते स्थायू रूप म्हणजे ते आधी खडे असतात, ते विरघळत नाही तर त्यांचं थेट वायूमध्ये रूपांतर होतं, आयोडीन. हे झालं दुसरं एक्झाम्पल. हे असे एक्झाम्पल्स जे युनिक गोष्टी आहेत त्या MPSCच्या फेवरेट असतात, लक्षात ठेवा. स्थायू रूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणं, या अवस्थांतराला आपण संप्लवन म्हणजेच सब्लिमेशन असं म्हणतो. ठीक आहे, स्थायू द्रव्यामध्ये होत नाही आहे, सरळ वायूमध्ये त्याचं रूपांतर होत आहे. एक मी तुम्हाला सांगितलं ड्राय आईस, दुसरं यांनी सांगितलेलं आहे आयोडीन, तिसरं जो आपल्या घरचा कापूर असतो. कापूर जर तुम्ही असाच हवेमध्ये जर ठेवून दिला तर त्याचं पाणी होत नाही, तो सरळ उडून जातो. उडून जाणं म्हणजे काय,
तो वायूमध्ये, तो वायू आपल्याला दिसत नाही कारण वायूचा काही वास नसतो, वायूला काही कलर नसतो, त्यामुळे आपल्याला तो दिसत नाही, म्हणून आपण म्हणतो तो उडून गेलेला आहे. ॲक्च्युली तो उडून नाही गेला आहे, त्याचं वायूमध्ये रूपांतर झालेलं आहे. चौथं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं तर जे आपल्या डांबरवड्या असतात, नॅफ्थलिन बॉल्स आपण त्याला म्हणतो, पांघरुणात किंवा साठवणूक आपण करून ठेवलेली असते ज्या कपड्यांची त्याच्यात ठेवतो, तर ते पण जे आहे नॅफ्थलिन बॉल्स ते स्थायू असतात, त्यांचं पण द्रव्यामध्ये रूपांतर होत नाही, सरळ ते वायूमध्ये कन्वर्ट होतात. तर हे जे असे स्थायू आहेत जे द्रव्यामध्ये रूपांतर न होता सरळ वायूत रूपांतर होत आहे, त्या अवस्थांतराला आपण संप्लवन असं म्हणतो. आणि महत्त्वाची फॅक्ट जी आहे ती ह्या धड्यातली, इथे ह्या ज्या टर्म्स मी तुम्हाला सांगितल्या त्या प्लीज लक्षात ठेवा. उत्कलन, त्यानंतर विलयन, संघनन आणि आत्ता जे आपण बघितलं सब्लिमेशन ते. आता पदार्थांचे गुणधर्म खूप महत्त्वाचे नाही आहे. ठिसूळपणा काय असतो तुम्हाला माहिती आहे, जो आपला शाळेच्या बोर्डवरचा खडू असतो तो ठिसूळ असतो. ज्याही गोष्टीला तुम्ही कुटून त्याची पावडर बनवू शकता, एकदम अशी बारीक पावडर बनवू शकता, त्या सगळ्या गोष्टी ठिसूळ असतात. आणि ठिसूळच्या उलट जे असतं ते कठीणपणा, हार्डनेस. ठिसूळला आपण ब्रिटलनेस म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि त्याच्या उलट असतं एखादी गोष्ट जी कठीण असते ती, हार्ड असते ती. घनता तर तुम्ही जॉग्रफी भूगोलाच्या लेक्चरमध्ये शिकले असाल, जेव्हा गोष्टी खूप जास्त जवळ पॅक बसलेल्या आहेत तर त्यांची घनता जास्त आहे, जेव्हा गोष्टी खूप दूर अशा आहेत, ॲटम्स खूप दूर आहे, तर आपण म्हणतो त्यांची घनता कमी आहे. घनता म्हणजे तेच. त्यानंतर विद्रावता जी आहे ते इथे असं वाचायला आपल्याला अवघड जातं, पण ते काहीच नाही आहे, त्याचा अर्थ आहे सोल्युबिलिटी. जर तुम्ही केरोसिन पाण्यात टाकलं तर ते त्याच्यामध्ये विरघळून नाही जाणार पाण्यामध्ये, आणि जर तुम्ही पाण्यामध्ये साखर टाकली तर ती विरघळून जाते. ज्या कोणत्या गोष्टी पाण्यात विरघळून जाऊ शकतात या क्रियेला आपण विद्राव्यता असं म्हणतो. त्यानंतर पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, लहान मुलांसाठी आहे म्हणून आपण इथे सोडून देऊ. धातू आणि धातूंचे काही गुणधर्म हे आपल्याला पुढच्या धड्यांमध्ये म्हणजे पुढच्या वर्गांमध्ये अजून डिटेलमध्ये येणार आहे. इथे खूप वरवर सांगितलेलं आहे. आपलं एम तुम्हाला टॉपिक समजवणं तर आहेच, पण आपल्याला हे बुक्स जे आहेत ते संपवत जाणं आहे, आणि म्हणून हे जेव्हा आपल्याला वरच्या वर्गांमध्ये जास्त डिटेलमध्ये येणार आहे तेव्हा तुम्हाला समजायला पण सोपं जाईल. आपण तिथे बघूया. पण इथे काय लिहिलंय, धातूंचे ठोकून पत्रे होऊ शकतात, आणि ह्या गुणधर्माला आपण वर्धनीयता असं म्हणतो. म्हणजे जर तुम्ही एखादा आयनचा ब्लॉक घेतला तर तुम्ही त्याला ठोकून 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 त्याचे मोठे असे बारीक म्हणजे पातळ असे पत्रे बनवू शकता, शीट्स बनवू शकता, आणि या गोष्टीला आपण वर्धनीयता असं म्हणतो. पुढे आहे धातूंना खेचून त्यांच्या तारा तयार केल्या जातात. ऑब्व्हियसली जे आपले घरातले वायर्स आहे, इलेक्ट्रिकल वायर्स, तर त्या पण ह्या गोष्टीमुळे, जी तान्यता आपण ह्या गुणधर्माला म्हणतो धातूंच्या, त्याच्यामुळेच आपण घरामध्ये ज्या वायर्स आहेत त्या बनवू शकतो आणि वापरू शकतो. हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. धातूंमधून वीज वाहते. सर्व धातू विजेचे कमी अधिक म्हणजे कमी जास्त असे प्रमाणात वाहक असतात. या गुणधर्माला आपण विद्युत वाहकता असं म्हणतो, आणि म्हणूनच घरामध्ये ज्या कोणत्या वायर्स आहेत त्या प्लॅस्टिकच्या किंवा लाकडाच्या बनलेल्या नाही आहेत. ऑब्व्हियसली त्याला वरून जे आवरण आहे ते आहे, पण जे आतल्या खऱ्या वायर्स आहेत त्या धातूंच्या बनल्या आहेत. का? कारण की हा जो धातू असतो तो इलेक्ट्रिसिटीला, विजेला स्वतःमधून प्रवास करण्यासाठी मुभा देतो, आणि म्हणून आपण जे कोणते धातू आहेत ते वायर्समध्ये, घरातल्या इलेक्ट्रिकल वायर्समध्ये यूज करतो. आता विद्युत वाहकता आणि उष्णता वाहकता या दोघांमध्ये फरक आहे, नीट लक्षात ठेवा. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि थर्मल कंडक्टिव्हिटीमध्ये फरक आहे. थर्मल म्हणजे काय? जेव्हा कधी तुम्हाला थर्मल असा शब्द आला तर समजून घ्या हे काहीतरी उष्णतेशी रिलेटेड आहे. तर उष्णवाहकता म्हणजे धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तर ती काही वेळात पूर्ण तुकडा गरम करते. जसं की जर तुम्ही कुकरला समजा ठेवलं गॅसवरती, आणि जर तुम्ही अचानक त्याला हात लावला आणि तिथे जे हँडल असतं कुकरचं ते गरम झालेलं असतं. का? कारण की हा एक धातू आहे.
कुकर ज्या गोष्टीने बनलेला आहे तो धातू आहे आणि तुम्ही एका ठिकाणी जरी धातूला गरम केलं तर तो उरलेला पूर्ण भाग गरम करतो. त्याला आपण उष्णवाहकता म्हणतो. आणि जेव्हा वीज ह्या धातूमधनं प्रवास करू शकते त्याला आपण विद्युत वाहकता म्हणतो. ठीक आहे. तर ह्या धड्यामध्ये जेवढं MPSCसाठी महत्त्वाचं होतं ते मी इथे कवर केलेलं आहे. ठीक आहे. तर आपण आता हे 2 धडे बघितलेले आहेत. आपण पुढच्या लेक्चरमध्ये उर्वरित पुढचे धडे बघूया आणि आय होप तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट्स नीट कळाल्या असतील. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.